येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे, या कर्जमाफीची घोषणेची पूर्तता करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत, ते पैसे मंजूर करण्यासाठी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं त्याच्यामध्ये तरतूद करणं गरजेचं असतं आणि ही तरतूद केल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकणार आहे। आता त्या संदर्भात जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे। त्यांनी नेमकं काय सांगितलं हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशन जे 2026चं म्हणजे आता हा नोव्हेंबर महिना चालू आहे, येत्या आता दीड महिना गेल्याच्या नंतर 2026 हे वर्ष लागणार आहे आणि हे 26 वर्ष लागल्याच्या नंतर जे मार्च महिन्यामध्ये बजेट सादर केलं जातं त्याच्यामध्ये ही तरतूद केली जाणार आहे आणि राज्य शासनाने जी घोषणा केलेली आहे की 30 जून 2026च्या आधी आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार आहोत। पण त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल असं नाही, तर त्याच्यामध्ये काही नियम असतील, काही अटी लागू करण्यात येणार आहे। म्हणजेच जे श्रीमंत शेतकरी असतील त्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही। नेमकं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे। चला तर आपण तो व्हिडिओ आता बघूया। मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार। मित्रांनो, हे शेतकरी आंदोलनाचं एक मोठं यश म्हणलं जाईल, कारण जे अजित पवार पहिले असं म्हणत होते की मी कर्जमाफीबद्दल बोललोच नाही किंवा कर्जमाफीबद्दल एक चकार शब्द काढायला देखील हे अजितदादा पवार म्हणजे धजावत नव्हते, तेच आता त्यांच्या तोंडातून स्वतः म्हणत आहेत की येत्या बजेटमध्ये अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होईल, म्हणजे जे बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये याची तरतूद केली जाईल आणि शेतकऱ्याला 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामुळं आता ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांनी भळभळून जाता कामा नये। म्हणजे सरकारनं लगे कर्जमाफीची घोषणा केली म्हणून तुम्ही त्यांनाच मत मारणार की शेतकऱ्याला फक्त आश्वासनच द्यायचं आणि हा शब्द परत फिरून शेतकऱ्यांची कर्जमाफी लांबवायची असं देखील होऊ शकतं। त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये हे जे सरकारचे जे उमेदवार उभे राहणार आहेत यांना तुम्ही थोडासा झटका द्या, तेव्हा हे सरकार ताळ्यावर येईल आणि हे निब्बर कातड्याचं सरकार आहे। त्याच्यामुळं काय आहे, जोपर्यंत आपला शेतकरी आपल्या शेतकरी नेत्यांना जोपर्यंत साथ देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे मालाचे भाव असतील, शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या कधीही पूर्ण होणार नाही। चला तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती। चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद,